जसे जसे आपले एक्झाम जवळ येतील तसं तसं आपल्याला टेन्शन व्हायला लागते की आता एक्झाम जवळ येत आहेत, तर मी अभ्यास कशा प्रकारे करू. तर आपले जवळचे आपल्याला सांगतात की तू या टिप्सने अभ्यास कर, म्हणजे तू अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करू शकेल. तर आपले फ्रेंड्स असतात ते आपल्याला सांगतात की नाही तू या टेक्निक यूज कर. आपण त्या टेक्निकनेही अभ्यास करतो तरी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्सही मिळत नाही. नमस्कार, मी सुप्रिया थोरी आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. तर अभ्यास नेमका कसा करायचा आणि आपल्याला तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स पडतील का, तर आज अशाच टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पाहणार आहोत त्या म्हणजे अशा 5 टेक्निक जेणेकरून त्या आपल्याला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवून देतील आणि आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. तर आपली पहिली टेक्निक आहे ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक. तर तुम्ही म्हणाल पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक उदाहरणानुसार समजावून सांगते की 2 मुलं असतात, कुणाल आणि राहुल. त्यांची एक्झाम होती आणि राहुलला खूप चांगले पर्सेंटेज पडतात आणि कुणालला फक्त 60% ही मार्क पडतात. तर तुम्ही म्हणाल की राहुलने नेमकं असं काय केलं की त्याला एवढे चांगले मार्क्स पडले, 90% मार्क पडले. तर त्याने यूज केलं ते म्हणजे पोमोडोरो टेक्निक. तर पोमोडोरो टेक्निक म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण 1-2 तास अभ्यास करतो तर आपल्याला तसा सलग अभ्यास करायचा नाही. ज्यावेळेस आपण 1 तास अभ्यास करतो किंवा अर्धा तास अभ्यास करतो, म्हणजेच अर्धा तास अभ्यास केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण 1 तास अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. म्हणजेच आपला जो ब्रेन असतो तो अर्ध्याही तासामध्ये ॲव्हरेज 100% इफिशियन्सीने काम करत असतो. तर कुणाकुणाची ब्रेनची इफिशियन्सी एका तासामध्ये फक्त ते ॲव्हरेज 20 ते 30% इफिशियन्सीनेही अभ्यास करू शकतात. तर आपण ही पोमोडोरो टेक्निक जर यूज केली तर आपली जी पढण्याची जी इफिशियन्सी आहे, आपल्या ब्रेनची इफिशियन्सी जी आहे ती वाढते. कारण की काही स्टुडंटमध्ये 1 घंट्यात किंवा अर्ध्या घंट्यात ब्रेनची इफिशियन्सी फक्त 20 ते 30% ही राहते. त्यामुळे काय करायचं आहे, आपण पोमोडोरो टेक्निकने अभ्यास करायचा आहे. म्हणजेच की आपण अर्धा तास अभ्यास केला तर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. 1 तास अभ्यास केल्यानंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. त्या ब्रेक मध्ये काय होतं, आपल्या ब्रेनची जी स्टोअर करण्याची इफिशियन्सी आहे ती इन्क्रीज व्हायला लागते आणि त्यामुळे आपला अभ्यास हा खूप चांगल्या प्रकारे होतो. आपण जो 5 किंवा 10 मिनिटाचा जो ब्रेक घेतला आहे त्याच्यामध्ये आपली मेमरी जी असते ती चार्ज व्हायला लागते. म्हणजे आपण जे वाचाल ते स्टोअर होण्याची इफिशियन्सी त्याच्यामध्ये इन्क्रीज व्हायला लागते. त्यामुळे पोमोडोरो टेक्निकने तुम्ही अभ्यास करा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरीची पद्धत आहे आपली द ऑफ मेमरी. तर तुम्ही म्हणाल ही द ऑफ मेमरी नेमकी काय आहे, तर मी तुम्हाला एका उदाहरणानुसार समजावून सांगते. 2 स्टुडंट असतात, रोहित आणि सोहम. तर रोहितला पण एक्झाम मध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क पडतात, तर सोहमला एक्झाम मध्ये कमी मार्क पडतात. तर सोहम हा रोहनला म्हणतो की तू नेमकं काय करतो जेणेकरून तुला एवढे एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडतात. तर रोहन सोहमला असं म्हणतो की मी ज्या वेळेस पोमोडोरो टेक्निकचा यूज करतो आणि त्या 5 किंवा 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये मी काय करतो, बाहेर फिरायला जातो आणि त्यामुळे माझं माइंड फ्रेश होतो. तर सोहम म्हणतो ते कसं बरं, ज्यावेळेस आपण पोमोडोरो टेक्निकचा वापर करतो त्यावेळेस आपण 5 किंवा 10 मिनिटाचा ब्रेक घेत असतो. तर त्या 5 किंवा 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये आपण कुठलंही जेणेकरून आपलं माइंड डायव्हर्ट होईल असं काम करायचं नाही आणि शांत माइंडेड आपण थोडंसं चालायचं आहे, प्रसन्न वातावरणामध्ये फिरायचं आहे. तर तुम्ही म्हणाल की का बाहेर फिरल्यानेही आपण आपला अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हा, ज्यावेळेस आपण वॉक करत असतो त्यावेळेस आपल्या ज्या ब्रेनच्या न्यूरॉन्स असतात त्या एकमेकांना लिंक व्हायला लागतात आणि ज्यावेळेस ती लिंक होतात त्यावेळेस आपली ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज व्हायला लागते आणि आपण जे वाचलेलं असतं ते डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये फिट होतं. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस आपण पोमोडोरो टेक्निकचा यूज करतो त्यावेळेस आपल्याला 5 किंवा 10 मिनिटाचा जो ब्रेक घेतो त्यामध्ये आपल्याला आपलं माइंड डायव्हर्जन होईल असं कुठलंही काम करायचं नाही. आपण काय करायचं आहे, फ्रेशली माइंडेड बाहेर थोडंसं फिरून यायचं आहे जेणेकरून आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना कनेक्ट होतात, लिंक होतात आणि आपली मेमरी ऍक्टिव्ह होते आणि आपण जे वाचलेलं आहे ते डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये स्टोअर व्हायला लागतं. आणि आपली तिसरी जी टेक्निक असेल ती चुंकिंग. तुम्ही म्हणाल ही चुंकिंग मेथड काय आहे, आपण ज्यावेळेस एखादी मोठी डेफिनेशन वगैरे लिहित असतो किंवा एखादी मोठी डायग्राम लिहित असतो की आपलं एवढं मोठं इन्फॉर्मेशन आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होत नाही. तर त्याचं काय करायचं, आपल्याला जेवढं समजेल आपल्याला तेवढे त्याचे तुकडे म्हणजेच पार्ट बनवायचे आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याला चुंकिंग म्हणतो. म्हणजेच काय, आपण त्याचं डिवायडेशन करायचं आहे पार्टमध्ये जेणेकरून ते आपल्याला लक्षात ठेवता येईल. ज्यावेळेस आपण एखादा थेरम वाचत असतो, लिहित असतो त्यावेळेस तो खूप मोठा असतो. ज्यावेळेस आपण एखादी रिॲक्शन्स लिहित असतो त्यावेळेस ती खूप मोठी असते, स्टेप बाय स्टेप असते. तर ते डायरेक्टली आपण
लक्षात ठेवू नाही शकत, तर त्याचे आपण थोडेसे पाठ केले तर ते आपल्या डायरेक्टली लक्षात राहतात. त्यासाठी काय करायचं आहे, चुंकिंग मेथडचा आपण वापर करायचा आहे. तर आपला मोबाईल नंबर आपण पाहतो, तो एवढा मोठा असतो, तो आपल्या लक्षात येत नाही, तर त्याची पण आपण डिवायडेशन नंबर्स मध्ये करतो, ते आपल्याला डायरेक्टली लक्षात राहतात. तशाच पद्धतीने आपण काय करायचं आहे, आपल्या अभ्यासामध्येही थोडेसे पाठ बनवायचे आहेत आणि आपल्या मेमरीमध्ये ते स्टोअर करायचे आहेत. आपली चौथी टेक्निक असेल द थीटा वेव्ह. हा थीटा वेव्ह ही आपल्या ब्रेन मधूनच जनरेट होत असतात. ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्यावेळेस आपल्याला खूप अशी स्वप्न वगैरे पडत असतात, तर त्यालाच आपण थीटा वेव्ह म्हणतो. या ज्या वेव्हचं डायरेक्टली रिलेशन असतं ते म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी, आपल्या मेमरी पॉवर सोबत. तुम्ही जर या वेव्हला पकडलं म्हणजेच कॅप्चर केलं तर याच्या मदतीने तुम्ही आपली मेमरी पॉवर पण वाढवू शकता, आपली ब्रेन पॉवर वाढवू शकता, क्रिएटिव्हिटी आपली चांगल्या प्रकारे करू शकता आणि या थीटा वेव्हमुळे आपली मेमरी पॉवर पण खूप चांगल्या प्रकारे वाढते. आपण काय करायचं आहे, यूट्यूबवरती जायचं आहे आणि थीटा वेव्हज हे सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला थीटा वेव्हचे खूप भरपूर व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला काय करायचं आहे, 2 किंवा 5 मिनिटं ते थीटा वेव्हज आपल्याला ऐकायचे आहेत आणि शांतपणाने आपण स्टडी करायचा आहे. आणि पाचवी आपली टेक्निक आहे की मेमरी फूड्स. तर तुम्ही असं म्हणाल की काय मेमरी फूड्स खाल्ल्याने आपण आपल्या ब्रेनची पॉवर इन्क्रीज करू शकतो, तर हा ब्रेन फूड खाल्ल्याने आपण आपली मेमरी पॉवर इन्क्रीज करू शकतो. जो आपण बदाम खातो, जो आपण नट्स खातो, त्यामध्ये व्हिटॅमिन ई असतात आणि ते सगळे ऑक्सिडंट एजंट असतात. ते काय करतात, तर आपलं ब्लडचं सर्क्युलेशन काय करतात, वाढवण्याचं म्हणजे इन्क्रीज करण्याचं काम करतात. आपले जे नॅनो ट्रान्समीटर असतात ते ऍक्टिव्ह करतात. आपली जी मेमरी असते ती ब्रेन पर्यंत न्यूरॉनच्या मदतीने पोहोचत असते आणि त्या दोन्हीला लिंक करण्याचं काम हे ट्रान्समीटर्स करतात. त्यालाच आपण न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण हे मेमरी फूड्स खातो त्यावेळेस ट्रान्समीटर हे खूप पटपट काम करायला लागतात. त्यामुळे काय होतं, तर तुम्हीच हे लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्या मेमरीचं फंक्शन खूप फास्ट होतं त्यावेळेस काय होतं, तर आपल्या मेमरीचं हे फंक्शन खूप फास्ट होईल आणि त्यामुळे काय होईल, आपली मेमरी पॉवर इन्क्रीज व्हायला लागेल आणि आपली ब्रेन पॉवर इन्क्रीज व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मेमरी फूड्स हे खायचे आहेत. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कुठल्या टेक्निक कुठल्या मेथड्स यूज करायचे आहेत, त्या पद्धतीने जर तुम्ही मेथड्स यूज केल्या तर एक्झाममध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या 5 टेक्निक शिकला आहोत. पहिली पोमोडोरो टेक्निक, नंतर द वॉक, नंतर कुठे शिकला आहोत आपण, नंतर शिकले आहोत आपण चुंकी, नंतर द थीटा वेव्ह आणि लास्टची आपली आहे मेमरी फूड. तर या टेक्निकने आपण अभ्यास करायचा आहे, असा वेने आपण अभ्यास करायचा आहे आणि आपल्या एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे आहेत. चला आता आपण अशाच नेक्स्ट एज्युकेशन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.